छत्रपति संभाजीनगर के अदुल गांव में भीषण जल संकट के से हालात गंभीर हो गए हैं। महिलाओं और बच्चों को सुबह से ही पानी के लिए भटकना पड़ रहा है। गांव में सिर्फ एक कुआं होने से भारी भीड़ लग रही है। कई बार लोगों को गंदे पानी का उपयोग भी करना पड़ रहा है। ग्रामीण 60-70 रुपए प्रति ड्रम पानी खरीदने को भी मजबूर हो गए हैं। हर घर जल और जल जीवन मिशन योजना यहाँ सफल नजर आ रही है। गांव में टंकी न होने से नल योजना भी बेकार है। पानी की कमी से लोगों पर आर्थिक बोझ बढ़ गया है। सामाजिक जीवन पर भी इसका असर साफ नजर आ रहा है। ग्रामीणों ने प्रशासन पर लापरवाही के गंभीर आरोप लगाते हुए नाराजगी व्यक्त की है। आता हे पाणी एवढं घाण आहे सर, हे पाणी कसं प्यावर? हे पाणी पिल्याने सुद्धा बिमार पडणार आहे। मग आता पाणीची इलाज नाही, मग आता तुम्हीच सांगा काय करा। हे पिणं भाग नाही आम्हाला, पिण्यासाठी गावातून आणतो जारचं। आता आम्ही आणता, आमच्या घरी हे गाडी चालवणार, आता कोणाच्या घरी नाही जे गाडी चालणार, मग ते कसं काय करा? ते हेच पिवलं तर ना मजबूर होते। जारचं पाणी 20 रुपयाला एक जार। घरात आम्ही 6-7 आहे, 2 जार लागते दर दिवसाला। दररोज 2 जार 40 रुपयाचे पाणी लागतं। नळ 8 दिवसात येतं। किती येतं? ते एक नाही तर 1.5 ड्राम भरतं बस। 7-8 हांडे, 1-2 काही बकेट आणि 1 ड्राम तेवढं पाणी येतं। दररोज चालू 1 ड्राम पाणी दररोज लागतं इथून। 1 ड्रम ते सकाळी 5 ते 6 पर्यंत, 7-8 वाजेपर्यंत। नंतर अजून संध्याकाळी 5-4 वाजता ते अजून पाणी न्यायचं। म्हणजे ढोर आहे, शेळा आहे, आपल्याला वापरायला पाणी प्यायचं तर आम्ही जारच पितो। आता हे पाणी पिऊन बिमार पडला ना, म्हणजे पाणी प्यायला कसं प्यायचं आता? मग हे पाणीची व्यवस्था का नाही आमच्या आडूळमध्ये? सरपंचाला सांगितलंय, आता ते 1 वर्ष झालं, ते इथपर्यंत नळ आणले, ते नळ आणून ठेवलेले, ते तुम्हाला पाणी येणार आहे। मग अर्धे लोक मरणार तेव्हा पाणी येणार आहे, तेव्हा काही येत नाही पाणी। जेव्हा आम्हाला समजतं तेव्हापासून ही समस्या आहे पाणीची। आणि लहान लहान मुली ज्यांची शाळेत जायचं आहे ते सुद्धा पाणी घ्यायला येतात तिथं। आणि जे म्हातारे लोक आहे ते सुद्धा पाणी घ्यायला, ज्यांना चालता नाही येत ते सगळे पाणी घ्यायला येतात तिथं। सकाळी 5 वाजता 1 ड्राम न्यावं लागतं, संध्याकाळी 1 ड्राम न्यावं लागतं। दिवसभरात 2 ड्राम पाणी न्यावं लागतं आम्हाला। कॉलेजला जाता येत नाही एखाद दिवस पाणी घेण्यासाठी। गुरढोर आहे त्यांच्यासाठी पाणी न्यावं लागतं। आणि ग्रामपंचायत वाल्यांना सांगितलं होतं आम्ही पाण्याची समस्या आहे, पण ते काहीच नाही करत होतं। जेव्हा बोट घ्यायला येतात तेव्हा सांगतात हे करू ते करू, काही नाही करत ते। कधी करणार आहे मग पाण्याची सुविधा आम्हाला? किती दिवस हे सहन करायचं आहे आम्हाला? निकिता संतो जागो। आता हे आम्ही पाणी असं, आता म्हातारे माणसं आहे, आता कसं चाला? हे असं यांगा लागत, घरात पाणी राहत नाही। आता सुना काय सुना कोणाची कोण नाही। आता म्हातारे माणसं अलगच खाते, त्याला मग पाणी लागत ना। सगळ्या शेळ्या आहे, बकऱ्या आहे, त्याला पाणी लागत। ढोर आहे 1-1, 2-2 आमच्या पशी, त्याला पाणी लागत। मग आम्ही कसं काय करा? आता कसं चाला आणि कसं न्या पाणी? हे पाणी पाहायला गेले तर असं प्यायला नाही, घरी आंघोळीला याला लागत हे पाणी। हा, मग हे पाणी कसं काय वापरा आम्ही आणि कसं हे पाणी पिऊ? म्हाताऱ्या माणसाला कुठून येतं का हांडा? येत नाही ना, मग त्याला हेच पाणी प्यायला। आता हे माझं लग्न झालं तेव्हापासून त्रास आहे। मग आता लग्न झाल्यावर आता पासून झाले, आता मग तेव्हापासून तसंच चालू आहे। आता काय करणार आता त्याला? आता कोणीच काय करत नाहीत, मग इलाजच नाही त्याला करायचं काय? मग आता काय करणार आहे आम्ही? आता पाणी गंज आम्ही 1-1, 2-2 ड्राम पाणी न्यावं लागत इथून शेंदून पाणी न्यावं लागत। मग इलाज काय त्याला? आता इलाजच नाही त्याला, शेंदून न्यावं लागत पाणी। हा, मग आता काय करणार? त्याच्यासाठी तुम्ही काळजी करा आणि आम्हाला पाण्याची सोय करा। पिण्यासाठी बी हेच पाणी आम्हाला, प्यायचं बी हेच, वापरायला बी हेच। मग काय करणार आहे आता? हे पाणी कोणी पितं का? नाही पित। मग आता हे पाणी प्यायला आम्हाला पाणी सोय करा तुम्ही। आणि मग काय करायचं पुढचं काय बघायचं तुम्ही? हा, मग आता इलाज नाही त्याला।